सध्या मी उभा आहे रोहा तालुक्यातील भिसेखिंडीमध्ये। आपण पाहताय भिसेखिंड आहे। या भिसेखिंडीमध्ये वारंवार दुर्घटना ज्या आहेत ते घडताना दिसतात। प्रामुख्याने ही जी झाडं आहेत, ही झाडं जी आहेत ती उन्मळून पावसाळ्यामध्ये याच भिसेखिंडीच्या रस्त्यावरती एकंदरीत पडतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्याच पद्धतीमध्ये जीवितहानी देखील होण्याची दाट शक्यता जी ती निर्माण झालेली आहे। कारण का याच भिसेखिंडीमधनं अनेक वाहन चालक जे आहेत ते प्रवास करत असतात। मात्र ज्यावेळेस मुसळधार पाऊस या ठिकाणी असतो त्यावेळेस ही झाडं जे ते उन्मळून पडतात। अनेक वेळा अशा घटना देखील समोर आल्यात की ही जी झाडं आहेत ती काही बाईक स्वारांच्या अंगावर किंवा कार चालकांच्या अंगावर देखील पडल्याच्या प्रामुख्याने घटना घडलेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका मात्र होतात, मात्र आपत्ती घडूच नये यासाठी खरं तर उपाययोजना होणं गरजेचं असतं। अशा पद्धतीची जी खिंडीतल्या लगतची जी झाडं आहेत ती त्याच्यावरती जर आधीच उपाययोजना केली तर दुर्घटना जी आहे ते टळण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे एकंदरीत चित्र दिसेल। मात्र या दुर्घटना कशा पद्धतीमध्ये घडतायत याकडे देखील प्रशासनाने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। आपण पाहतोय हा भिसेखिंडीचा परिसर आहे एकंदरीत आपण पाहिलं तर, आणि ही जी झाडं आहेत, जी वृक्ष आहेत ती अत्यंत या रोडच्या कडेलाच आहेत आणि मुसळधार ज्यावेळेस पाऊस होईल त्यावेळेस निश्चितपणेच ही जी झाडं आहेत ती या रस्त्यावरती कोलमडून पडतील। या आधी देखील आपण असं चित्र जे आहे ते या भिसेखिंडीचं पाहिलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अशा अनेक खिंड आहेत ज्या खिंडीमध्ये अशाच पद्धतीची झाडं जी आहेत ती त्या रस्त्यालगत उगवलेले आपण पाहतोय। मात्र पावसाळ्यामध्ये ही जी माती आहे ती घसरून भूस्खलन देखील होण्याची या ठिकाणी दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। आता याकडे प्रशासन कसं पाहतंय हेच पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सराज, वैष्णव पॉइंट, टीव्ही मराठी, रायगड रोहा।